नमस्कार, मी चंद्रकांत शिंदे. शिंदे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत. या व्हिडिओमध्ये आपण 3 माइल आयलँड न्यूक्लिअर डिझास्टरविषयी माहिती घेणार आहोत. तर नक्की या डिझास्टरमध्ये काय झालं होतं, नक्की का झाला होता डिझास्टर, याचे कारणं आणि त्याचे परिणाम हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पूर्ण अमेरिकेमध्ये एकूण 13 ॲक्सिडेंट झालेले आहेत, न्यूक्लिअर ॲक्सिडेंट, आणि सगळ्यात जास्त झालेले आहेत न्यूक्लिअर ॲक्सिडेंट अमेरिकेमध्ये. त्यातला हा 3 माइल आयलँड हा जो न्यूक्लिअर डिझास्टर होता हा मात्र भयानक होता, कारण याचे परिणाम खूप मोठे होते. नक्की हा डिझास्टर का झाला याचं कारण आपण आज पाहू. पण आधी न्यूक्लिअर रिॲक्टरचं एक स्ट्रक्चर कसं आहे ह्या 3 माइल आयलँडचं ते एकदा पाहू. या ठिकाणी आहे, हा एक प्रायमरी सेट असतो आणि हा एक सेकंडरी सेट असतो. प्रायमरी सेट हा पूर्णपणे हायली रेडिओ असतो, न्यूक्लिअर त्याच्यामध्ये न्यूक्लिअर रिॲक्टर आहे. आणि दुसरा जो सेट आहे हा नॉन न्यूक्लिअर आहे, म्हणजे याच्यामध्ये काही प्रॉब्लेम जरी झाला तरी याच्यातून जरी समजा काही हवा लीक झालं होऊ द्या, काही होऊ द्या, तरी याचा काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि हा जो असतो तिसरा, तो म्हणजे कोणता असतो, हा कूलिंग टॉवर आहे. आता यामध्ये काय होतं पहा, हे एकदा आता आपण पाहू. या ठिकाणी रिॲक्टर आहे, हा रिॲक्टरमध्ये मेन रिॲक्टर हा आहे पहा या ठिकाणी. तर यामध्ये असतात युरेनियम फ्यूल असतं. युरेनियम फ्यूलवर ज्यावेळेला न्यूट्रॉन फेकून मारतो त्यावेळेला जे न्यूक्लिअर रिॲक्टर आहे तो चालू होतो, आणि आतमध्ये पाणी भरलेलं असतं. तर पाण्याचे 2 लूप आहेत पहा, एक फर्स्ट लूप आणि हा सेकंड लूप. फर्स्ट लूप काय करतो पहा, की हे जे पाणी आहे हे न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये जातं. न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये जे न्यूक्लिअर हीट आहे ते हीट ॲब्झॉर्ब करतं पाणी, कारण पाण्याची स्पेसिफिक हीट खूप जादा आहे. त्यामुळे पाणी सगळ्यात जास्त, जगामध्ये कुठलाच पदार्थ असा नाही की पाण्याच्या आसपासमध्ये येतो, खूप जादा हीट ॲब्झॉर्ब करतो पाणी. आणि ही जी न्यूक्लिअर रिॲक्टरमधली हीट आहे ही हीट ॲब्झॉर्ब करतो. आणि हे हाय प्रेशरचं पाणी असतं. हाय प्रेशरचं पाणी असल्यामुळे याच्यामध्ये 400-500 डिग्री सेल्सिअस पर्यंत पाण्याचं वाफेत रूपांतर होत नाही, लिक्विडमध्येच पाणी राहतं. आणि हे पाणी न्यूक्लिअर रिॲक्टरमधली हीट बाहेर घेतं आणि हीट एक्सचेंजरमध्ये येतं. हीट एक्सचेंजरमध्ये आल्यानंतर हे जे सेकंड लूपमधलं पाणी आहे हे पाणी त्या पाण्याला थंड करतं, आतल्या पाण्याला थंड करतं. थंड केल्यामुळे काय होणार आहे, हे पाण्याची हीट एक्सचेंज होणार, म्हणजे फर्स्ट लूपमधल्या पाण्याची हीट सेकंड लूपमधल्या पाण्याला हीट जाणार. आणि सेकंड लूपमधलं पाणी हे वाफेत रूपांतर होतं, कारण त्याचा प्रेशर कमी असतो. वाफेत रूपांतर झाल्यानंतर हे पाणी टर्बाईन, ही जी वाफ आहे ही टर्बाईनवर जाते, टर्बाईन चालतं. आणि टर्बाईन चालल्यानंतर पुन्हा हे जे पाणी आहे हे पाणी कंडेन्सरमध्ये येतं. कंडेन्सरमध्ये ह्या वाफेचं पुन्हा पाण्यात रूपांतर केलं जातं. आणि हे पाणी पुन्हा फीड वॉटर पंपाच्याद्वारे पुन्हा हीट एक्सचेंजरवरती फिरवलं जातं. आणि हीट एक्सचेंजरमधलं हे जे फर्स्ट लूपमधलं पाणी आहे, हीट एक्सचेंजरमधून पुन्हा हे जे रिॲक्टर कूलिंग पंप आहे त्या कूलिंग पंपमध्ये येतं. आणि पंप एकदम हाय प्रेशरने पुन्हा त्या फर्स्ट लूपमधल्या पाण्याला पुन्हा हाय प्रेशर देतो आणि रिॲक्टरमध्ये टाकतो. म्हणजे फर्स्ट लूप कसं काम करतो एकदा परत सांगतो. फर्स्ट लूप हा पाणी जे आहे रिॲक्टरमधलं ते रिॲक्टरमधलं पाणी बाहेर येतं, गरमी घेऊन हीट एक्सचेंजरमध्ये टाकतं. हीट एक्सचेंजरमध्ये टाकल्यानंतर हे फर्स्ट लूपमधलं पाणी सेकंड लूपला हीट देतं. आणि हे पाणी फर्स्ट लूपमधलं पाणी पुन्हा बाहेर येतं आणि हे जे रिॲक्टर कूलिंग पंप आहे याच्याद्वारे पुन्हा रिॲक्टरमध्ये टाकलं जातं. म्हणजे रिॲक्टरमधून हीट एक्सचेंजरमधून पुन्हा रिॲक्टरमध्ये, असं हे फर्स्ट लूप चालू होतो. सेकंड लूपमधलं जे पाणी असतं ते हाय प्रेशरचं नसतं, त्यामुळे त्याला आहे ना 100 डिग्रीच्या पुढे टेम्परेचर गेलं की त्याचं डायरेक्ट वाफेत रूपांतर होणार आहे. त्यामुळे हे सेकंड लूपमधलं पाण्याचं प्रेशर कमी असतं आणि हे हीट एक्सचेंजरमध्ये जातो. हीट एक्सचेंजरमधलं हीट घेतो, वाफेत रूपांतर होतं, टर्बाईनवर आदळतं आणि टर्बाईन इलेक्ट्रिसिटी जनरेट करतं. आणि हे जे कूलिंग कंडेन्सर आहे पहा, कंडेन्सरमध्ये काय केलं जातं, हे पाण्याची वाफ जी आहे त्या वाफेचं पुन्हा पाण्यात रूपांतर केलं जातं, परंतु 100% पाण्यात रूपांतर होत नाही. म्हणून ही वाफ जाते पुन्हा कूलिंग टॉवरमध्ये. मग कूलिंग टॉवरमध्ये गेल्यानंतर कूलिंग टॉवरमध्ये सुद्धा असे पाण्याचे फवारे फवारले जातात, त्यामुळे त्या वाफेचं पुन्हा पाण्यात रूपांतर होतं. तरी पण त्या ठिकाणी 100% पाण्यात रूपांतर होत नाही. बहुतांशी वाफ हे आपण वातावरणामध्ये सोडून देतो. आणि पुन्हा हे जे पाणी आहे कंडेन्सरमधलं पाणी आणि कूलिंग टॉवरमधलं पाणी हे पुन्हा जे फीड वॉटर पंप आहे या फीड वॉटर पंपाच्या द्वारे पुन्हा आपण हीट एक्सचेंजर भोवती फिरवतो. म्हणजे थोडक्यात काय आहे की
फर्स्ट लूप मधलं पाणी हे पाणी आहे तेवढंच राहतं. समजा 100 लिटर पाणी तर 100च लिटर पाणी राहणार. परंतु सेकंड लूप मधलं पाणी जे आहे हे पाणी खपत होणार आहे, कारण आपण कूलिंग टॉवरच्या माध्यमातून हे पाणी वातावरणात सोडतोय. म्हणजे हे सेकंड लूप मधलं पाणी तुम्हाला जास्त द्यावं लागणार आहे. म्हणजे हे पाणी संपणार आहे, थोडक्यात हळूहळू संपणार. बहुतांश आपण रिकव्हर करतो, परंतु पाणी संपणार हे सेकंड लूप मधलं पाणी. तर हे अशा प्रकारे हे पाण्याचं वर्किंग असतं. आता न्यूक्लिअरच्या कोरमध्ये येऊ आपण, काय नक्की घडतं पहा. न्यूक्लिअर रिॲक्टर या ठिकाणी आहे. या ठिकाणी कंट्रोल रॉड आहेत. युरेनियमवर ज्या वेळेला आपण एक न्यूट्रॉन फेकून मारतो त्यावेळेला युरेनियम 235 फुटतो. फुटल्यानंतर त्यातून बॅरियम आणि क्रिप्टॉन बाहेर पडतात, 3 न्यूट्रॉन बाहेर पडतात. आता हे न्यूट्रॉन जर आपण शोषले नाही तर हे पुढल्या 3 ॲटमवर जाऊन आदळणार आहेत आणि पुन्हा 3 न्यूट्रॉन तयार करणार आहे. म्हणून ह्यांना कंट्रोल करण्यासाठी कंट्रोल रॉड असतात, म्हणजे हे न्यूट्रॉन शोषून घेतात. ठीक आहे. आणि पाणी काय करतं, त्या न्यूट्रॉनचा स्पीड जो आहे तो कमी करतं. म्हणजे हे जे पाणी आहे कूलंट म्हणून पण काम करतं आणि प्लस मॉडरेटर म्हणून पण काम करतं. अशी दोन्ही कामं करतं पाणी. आणि कंट्रोल रॉड हे पूर्णपणे न्यूट्रॉन शोषून घेण्याचं काम करतात. आता हे पाणी जे आहे हे पाणी हीट एक्सचेंजरमध्ये जाणार आहे आणि हीट एक्सचेंजरमध्ये जर समजा काय प्रॉब्लेम जर झाला तर या ठिकाणी त्या पाण्याला प्रेशराईज करण्यासाठी प्रेशरायझर दिलेलं आहे पहा. आणि प्रेशरायझरमध्ये काय प्रॉब्लेम झाला तर या ठिकाणी सेफ्टी वॉल्व आहे आणि या ठिकाणी प्रेशराईज रिलीफ वॉल्व आहे. म्हणजे जर समजा प्रेशराईजमध्ये जादा प्रेशर जर झाला तर त्याचं प्रेशर कमी करण्यासाठी प्रेशराईज रिलीफ वॉल्व आहे आणि हा ब्लॉक करण्यासाठी ब्लॉक वॉल्व आहे. आणि हे जे पाणी आहे हे पाणी हे प्रेशराईज रिलीफ टँकमध्ये या ठिकाणी येतं. तर अशी आतमध्ये कोअरमधली रचना असते. आता नक्की त्या दिवशी घडलं काय, तर ज्या दिवशी स्फोट झाला पहा की बुधवार दिनांक 28 मार्च 1979 मध्ये, त्याच्या आधी एक दिवस आधी, एक 10-12 तास आधी काय घडलं की हे जे सेकंड लूप मधलं जे पाणी आहे या पाण्याला फिल्टर करावं लागतं. कारण साहजिक आहे, फिल्टर केल्याशिवाय पर्याय नाही. कारण हे आपण काय करतोय, हे सेकंड लूप मधलं पाणी हे हळूहळू खपत होणार आहे. म्हणजे आपल्याला फिल्टर करावं लागणार आहे पाणी, ते बाहेरचं पाणी. कारण जर समजा फिल्टर नाही केलं तर ह्या पाण्यामधले क्षार आतल्या पाईपांना ब्लॉक करू शकतात आणि आपल्या रिॲक्टरचा स्वाहा होऊ शकतो. तर हे जो फिल्टर आहे या फिल्टर मधले साहजिक आहे, क्षार कमी करणार म्हणले क्षार कुठंतरी जाणारच आहेत ना. तर क्षार एका पाईप मध्ये पॅक झाले होते ते आणि ह्यांचं काय रोजचं रुटीन होतं. ते क्षार जास्त झाले की ते हाय प्रेशरचं पाणी देऊन ते क्षार बाहेर काढायचे, रिॲक्टरच्या बाहेर काढायचे. तर ह्या दिवशी जरा जास्तच क्षार जमा झाले होते आणि जास्त जमा झाल्यामुळे काय झालं, त्यांनी प्रेशराईज वॉटर टाकलं मध्ये, परंतु ती क्षारच बाहेर निघाला. म्हणून त्यांनी थोडीशी हवा आणि पाणी असं दोन्ही प्रेशर दिलं त्याच्यामध्ये. तर त्यामुळे प्रॉब्लेम काय झाला माहिती का, जी चेक वॉल्व आहे चेक वॉल्वच्या पुढं ती थोडीशी घाण गेली आणि पुढं घाण गेल्यामुळे ते फीड वॉटर पंप बंद झाला, ते ट्रिप मारलं त्यांनी. आणि कंडेन्सेट पंप जो पंप होता तो पण बंद पडला. तो पंप, दोन्ही पंप बंद पडले. पंप बंद पडल्यामुळं प्रॉब्लेम काय झाला की हीट एक्सचेंजर मध्ये पाणी गेलंच नाही ना. हीट एक्सचेंजर मध्ये पाणी नाही गेलं तर पाण्याची वाफ झालीच नाही, त्याच्यामुळे टर्बाईन पण ट्रिप झाला तिकडे लगेच. पण इकडे प्रॉब्लेम काय झाला माहिती का, की जे फर्स्ट लूप मधलं जे पाणी होतं हाय प्रेशरचं पाणी हे हीट एक्सचेंजर मध्ये येते आणि तेवढ्याच हीटचं पाणी पुन्हा आतमध्ये जाते आणि पुन्हा जादा हीट घेऊन बाहेर येते. तर या ठिकाणी प्रॉब्लेम झाला, कारण हे पाणी थंड व्हायला पाहिजे. फर्स्ट लूप मधलं पाणी जर थंड झालं नाही तर हे रिॲक्टर मधली हीट जाणार कुठं, ती पाण्यातच जाणार ना. हाच प्रॉब्लेम झाला. पाण्यातली हीट पाण्यातच यायला लागली, पुन्हा ऍड व्हायला लागली. त्याच्यामुळं हाय प्रेशरचं जरी पाणी असलं, जरी समजा ते 400-500 डिग्री पर्यंत वाफेमध्ये रूपांतर होणार नसलं, परंतु त्याला एक मर्यादा आहे. त्या मर्यादेच्या पुढे नाही जात आहेत आणि या ठिकाणी मर्यादा ओलांडली होती. हीट जादा ऍड होत होती, परंतु हीट एक्सचेंजर मध्ये पाणीच नसल्यामुळं ते पाणी पुन्हा माघारी येत होतं रिॲक्टरमध्ये आणि या ठिकाणी पाण्याची जे वाफेची बुडबुडी तयार व्हायला सुरू झाले या वरल्या भागामध्ये रिॲक्टरच्या. आणि त्यामुळे हीट खूप भयानक वाढली, प्रेशर वाढला आणि मग ते कंट्रोल सिस्टीम असते. त्यामुळे काय झालं की कंट्रोल रॉड आतमध्ये पडल्यामुळे न्यूक्लिअर रिॲक्टर बंद पडला
तर हे व्हायला पाहिजे होतं ना. असं बंद पडलंय, ओके, काय अडचण नाही, आता सगळं काही ठीक होईल. नाही, हे जे बॅरियम आणि क्रिप्टॉन तयार झालेले, आयोडीन 131 तयार झालेली, यांचं काय काम आहे? इथून पुढे आता यांचं काम चालू होतं, कारण हे रेडिओ ऍक्टिव्ह आहे. रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियल तयार झालेले जे असतात ना, ते हजारो वर्षे त्याच्यातून हीट थोडी थोडी बाहेर येत असते. आणि यांचं जवळजवळ आता फर्स्ट पहिली जी होती का अणुभट्टी TMI-1, ही अणुभट्टी यांचं फ्यूल संपलं होतं म्हणून ती बंद होती. आणि TMI-2 ही अणुभट्टी चालू होती. याचा अर्थ काय माहिती आहे का? त्या दोन्ही एकाच वेळेला बनवले असणार ना. मग ही जर बंद होती फ्यूल रॉड टाकण्यासाठी, याचा अर्थ TMI-2 मध्ये सुद्धा जवळजवळ फ्यूल रॉड बऱ्यापैकी संपत आले होते. म्हणजे यांच्यामध्ये जे काही आतमध्ये जे काही रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्स होते ती खूप होते. त्याच्यामुळं आतमध्ये हीट कंटिन्युअसली, जरी रिॲक्टर बंद पडला जरी असला तरी जे डिके हीट आहे ती कंटिन्युअसली पाण्याला मिळत होती. आधीच पाण्याला एक तर हीट एक्सचेंजर मध्ये पाणी नाही, त्याच्यामुळे हे पाणी पुन्हा फिरून पुन्हा रिॲक्टर मध्येच येतंय. त्या पाण्यात जे डिके हीट आहे त्या डिके हीटमुळं कंटिन्युअसली पाण्याला हीट भेटल्यामुळं पाण्याची वाफ व्हायला सुरुवात झाली. त्याच्यामुळं आतमध्ये जो रिॲक्टर मधला जो प्रेशर आहे तो प्रेशर जवळजवळ 2255 वर गेला. आणि पुढल्या 10 सेकंदामध्ये पुन्हा 100 PSI ने त्याचा प्रेशर वाढला. आणि हा प्रेशर वाढल्यामुळं प्रेशरायझर टँक जे आहे त्याचा सेफ्टी वॉल्व आहे हा ओपन झाला. सेफ्टी वॉल्व ओपन झाल्यामुळं याच्यातून हवा यायला पाहिजे ना, कारण प्रेशर कशामुळे दिलेलं आहे की हवेमुळे प्रेशर दिलेलं आहे. तर याच्यातून पाण्याची वाफ यायला सुरुवात झाली ह्या सेफ्टी वॉल्व मधून. आणि ही पाण्याची वाफ जी होती ते रेडिओ ऍक्टिव्ह पाणी होतं ते. आता पहा काय होते, आतमध्ये खूप प्रेशर असल्यामुळे तो लिक्विड मध्ये होता, परंतु जसं की त्याला प्रेशर कमी झाल्यामुळे काय झालं की हे 100 डिग्रीलाच पाणी उकळतं, परंतु आतमध्ये भरपूर हीट असल्यामुळं ते प्रेशराईजमुळे पाण्याचे वाफेमध्ये तरी रूपांतर होतं, म्हणजे वाफेतच रूपांतर होत होतं. पण जसं की प्रेशराईज वॉलमधून ते पाणी बाहेर आलं, म्हणजे वाफ बाहेर आली, त्यावेळेला मात्र पाणी कशापासून बनलेलं आहे? हायड्रोजन आणि ऑक्सिजन पासून बनलेलं आहे. आणि यामुळं काय झालं की जादा हीटमुळं या थर्मोलिसिस प्रोसेस झाली, म्हणजे हायड्रोजन वेगळा झाला आणि ऑक्सिजन वेगळा झाला. आणि आतमध्ये रिॲक्टरमध्ये न्यूट्रॉन असल्यामुळे या हायड्रोजनचं रूपांतर ड्यूटेरियममध्ये झालं होतं. म्हणजेच आतमध्ये कोरमध्ये या ठिकाणी ड्यूटेरियमचा गॅस तयार झाला कारण तो हलका असतो, त्याच्यामुळे वरल्या बाजूला गॅसचा एक बबल तयार झाला आणि ऑक्सिजन खाली जड असल्यामुळे तो खाल्ल्या भागात गेला. हा प्रॉब्लेम झाला न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये आणि हे कंटिन्यू चालूच होतं. त्यानंतर प्रेशराइज टँक पण फुटली. प्रेशराइज टँक फुटल्यामुळं बरंचसं पाणी जे आहे त्या पाण्याचं थर्मोलिसिस झाल्यामुळं या वरल्या भागामध्ये खूप मोठा बबल तयार झाला हायड्रोजनचा, म्हणजे ड्यूटेरियमचा. आणि हे सगळं कंट्रोलच्या बाहेर गेलं होतं. आता जे सेफ्टी पंप होते, म्हणजे थोडक्यात जर समजा मेन फीड वॉटर पंप बंद पडला तर दुसरा चालू होईल, हे लगेच चालू व्हायला पाहिजे होते ना, ते लगेच चालूच झाले नाही. ते का नाही चालू झाले माहित नाही कुणाला, परंतु चालू नाही झाले. पण हे सगळं झाल्यानंतर, हायड्रोजनचं बबल चालू झाल्यानंतर हे फीड वॉटर पंप चालू झाले एक्स्ट्रा. आता काय फायदा होता, कारण हे पंप चालू झाले परंतु जो वॉल्व आहे मेन फीड वॉटर पंपाचा जो वॉल्व आहे तो चालूच होता, इकडचा वॉल्व बंद होता, तोही ह्यांना दिसला नाही. कारण हे जो ऑपरेटर होता आतमध्ये तो खूप लठ्ठ्या होता, त्याच्यामुळे याला भलं मोठं पोट होतं त्याचं. त्याच्या पोटामुळं त्याला जो वॉल्व आहे, वॉल्वचं जे सिग्नल आहे तो दिसलाच नाही, त्याच्यामुळे त्याने ते वॉल्व चालूच केलं नाही. असं पण एक आहे. आणि यामुळं जो मोठा हायड्रोजनचा बबल आहे, आतमध्ये भरपूर हीट आहे, ऑक्सिजन पण तयार झालेला आहे, मग काय होणार आहे, मोठा स्फोट झाला याच्यामध्ये न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये. आणि पूर्ण रेडिएशन ह्या न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्टच्या बाहेर आले. पूर्णपणे जो कोर होता तो कोर वितळून खाली पडला होता, सगळं रेडिएशन बाहेर आलं होतं. हे सगळं झालेलं असताना सुद्धा आतमधले जे ऑपरेटर होते त्यांना काही समजतच नव्हतं काय झालंय काय नक्की. सगळे ओरडत होते, मोठमोठ्याने रडत होते. आणि या ठिकाणी मग आणीबाणी घोषित केली. आणीबाणी घोषित केल्यानंतर मग जी प्रशासकीय टीम होती ती ऍक्टिव्ह झाली. पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की 30 किलोमीटरचा जो रेडियस आहे
न्यूक्लिअर रिॲक्टर मधला पासून 30 किलोमीटर या रेडियस मधल्या सगळ्या लोकांना इव्हॅक्युएट करा, म्हणजे तिथून बाजूला काढा. तर हे असं सांगितल्यामुळं एक तर आधीच काही थोड्या बातम्या येत होत्या की न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये प्रॉब्लेम झालेला आहे. तर लोक खूप घाबरली होती. त्यांना लगेच जपानची परिस्थिती आठवायला लागली की जपानमध्ये आपण काय काय उद्योग केला होता. तर त्यामुळे ही लोक सगळी घाबरल्यानंतर मग सगळी लोक पळायला लागली आपापल्या पद्धतीने. सरकारच्या भरोश्यावर तर काय बसणार नव्हते हे गँग, हे आपापल्या पद्धतीने पळायला लागली. परंतु हे सगळे एकदम पळायला लागले ना, त्यामुळे खूप मोठी ट्रॅफिक जाम झाली. लोकांना काय समजना अजिबात. एकतर ना वेळ खूप कमी आणि सगळीकडे ट्रॅफिक जाम झाली. लोक पुढे सायरा वायरा पळायला लागले. आणि आता हे झालं मोठ्या लोकांचं, परंतु जे काही गरोदर महिला आहेत, मुलं आहेत, यांचं काय? तर सगळ्यात जास्त या लोकांचं हाल झालं. आणि हे रेडिएशन लीक झाल्यामुळं या परिसरामध्ये बरेचसे काही केसेस या ठिकाणी निर्माण झाले. त्या न्यूक्लिअर रिॲक्टरमधून लोकांच्यावर हा परिणाम झाला. परंतु नंतरच्या काळामध्ये ह्या न्यूक्लिअर रिॲक्टरमधून अंदाजे 2.5 मेगा क्युरीज एवढा जे रेडिएशन आहे ते लीक झालं होतं पण. आणि यामुळं जे 10 किलोमीटरच्या आतमध्ये लोकांना हे रेडिएशनचा जो डोस होता तो भरपूर भेटला. आणि ह्या लोकांना जवळजवळ सगळ्यांनाच कॅन्सर झाला. आता या ठिकाणी हा स्फोट झाल्यानंतर हा झाला 1979 मध्ये. आता त्यानंतर पुढं काय झालं बा, प्रशासनाने काय काय खबरदारी घेतली. तर TMI-2 ही अणुभट्टी पूर्णपणे जळून खाक झाली होती, त्याचं काही उरलं नव्हतं. परंतु TMI-1 ही जी अणुभट्टी होती ही मात्र चालू होती. तिथून पुढं मग त्यांचं जे काही क्लिनिंगचं काम चालू झालं. क्लिनिंगचं काम चालू झाल्यानंतर पूर्णपणे तिथली जी लोकं होती त्या ठिकाणी 3 माइल आयलँडच्या आसपासचे जे स्वयंसेवक होते त्यांनी स्वतः त्या ठिकाणी जे काही सूट घालून, सेफ्टी सूट घालून त्या ठिकाणी जी अणुभट्टी आहे त्या अणुभट्टीचं क्लिनिंगचं काम चालू केलं. न्यूक्लिअर 1985 मध्ये न्यूक्लिअर रेग्युलेटरी कमिशन जे आहे त्यांनी TMI-1चं ऑपरेशन पुन्हा सुरू केलं. म्हणजे थोडक्यात ती चालू होती ना, कारण ते तात्पुरती बंद करण्यात आली होती. परंतु त्याला काय प्रॉब्लेम नव्हता झाला, चालू केली. त्यानंतर 2009 मध्ये ही पूर्णपणे अणुभट्टी कायमची बंद करण्यात आलेली. यासाठी मतदान पण घेण्यात आलं होतं लोकांचं. साहजिक आता हे कोण याच्या बाजूने मतदान करणार आहे. एक तर आधी जेवढी यांनी वाट लावलेली होती यांनी, त्याच्यामुळं हे पूर्णपणे बंद करण्यात आलं. यानंतर जी क्लिनिंगचं काम चालू झालं पण 2029 पर्यंत चालेल. आधी जवळजवळ सगळं झालेलं आहे, परंतु अजून पण 2029 पर्यंत त्या अणुभट्टीचं काम क्लिनिंगचं काम चालू राहील आणि पूर्णपणे 100% बंद होईल 2052 पर्यंत. पहा, ॲक्सिडेंट कधी झाला आहे 1979 ला आणि पूर्ण क्लिनिंग कधी होणार आहे 2052 साली. तुम्ही विचार करा, एक पॉवर प्लॅन्ट, ॲटॉमिक पॉवर प्लॅन्ट, याच्यामध्ये जर थोडी गडबडी झाली. काय गडबडी झाली होती? फक्त जो फिल्टर आहे, सेकंड लूप पाण्याचा जो फिल्टर आहे, तो फिल्टरचं फक्त एक छोटंसं त्याच्यामध्ये क्षार अडकले. ते अडकलेले क्षार काढण्यासाठी यांनी हवा आणि पाण्याचा वापर केला. ती घाण त्या चेकवॉलच्या पुढे गेली, त्याच्यामुळं फीड वॉटर पंप बंद झाला. आणि दुसरे जे काही एमर्जन्सी जे फीड वॉटर पंप होते ते चालू झाले, परंतु त्याचा वॉल्व चालू नव्हता आणि तो ह्या जाड्या ऑपरेटरच्या पोटामुळं त्याला दिसला नाही. त्याच्यामुळे एवढ्या न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्टचा एवढा मोठा ब्लास्ट झाला. एवढ्या हजारो लोकांना त्याचा तोटा सहन करावा लागला, त्रास सहन करावा लागला, मानसिक ताण सहन करावा लागला. अनेक लोकांना कॅन्सर झाले. आणि 1979 ते 1952 पर्यंत या न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्टचं क्लिनिंग चालू आहे, ते रेडिएशन घालवण्यासाठी. तुम्ही विचार करा, अशा पॉवर प्लॅन्टची खरंच माणसाला गरज आहे का? धन्यवाद. तर हा व्हिडिओ आवडला असल्यास ह्या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.